नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज म्हणजे रात्रभर इतका भयंकर पाऊस पडलाय ना, आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे भयंकर नदी आले. आता मी जातोय नदीच पाहायला. तो आमचा मोठा पूल आहे नाही का नदीवरला, तो त्याच्यावर अख्खा पाणी जात असेल. आता जातोय पाहतोय किती म्हणजे किती नाही आले. त्या घरचे तर सांगत जाम नाही आले, तर मी जाऊन पाहतो आणि तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा. मित्रांनो, आपण नदीवर पोहोचलोय आणि नदी बघा ना, बापरे, नदीचं काय रौद्र रूप. त्या बघा काय भयानक नदी आले. आणि हा इकडं होता पूल, हा बघा इथं दिसतोय, हा इथं त्याचा कोपरा. एवढी भयानक नदी आले. आणि इथं खाली आमची मोटर राहायची, तर बरा झाला का मोटर काढून ठेवली, नाही तर डायरेक्ट आता वाहून नाही जाते. एवढा भयानक पाणी आलाय. तरी तुम्हाला दाखवतो एक चक्कर, कोपऱ्याला काढून ठेवले ते मोटर आम्ही. म्हणजे तिथून पाणी गेलंय असं सकाळी सकाळी सांगत होते. म्हणजे आता तरी जस्ट पाणी आहे हे बघा. तिथं आमची मोटर आम्ही काढून ठेवले. आणि ही नदी, बापरे, हे बघा ना, पुलावरून वगैरे चाललंय मस्त पैकी. म्हणजे इकडचा तिकडचा येणंच बंद झालाय आता, कायमचा कायमचा नाही, म्हणजे जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत. हे बघा, हे बघा मित्रांनो, इकडे ही एक मोटर आहे, ही एक काढलेली नाही मोटर, आणि ही एक आमची सोलरची मोटर आहे. ही काढून ठेवली आम्ही. आता ही आहे का नाही ते पण सांगू शकत नाही, कारण एवढी भयानक नदी आली बघा. एवढे भयानक पाण्याची ती ठेवली असेल का? हे बघा, ह्या पाईप तसाच आहे, डायरेक्ट मध्ये यांची मोटर काढेलच नाही आहे. चलो, आपले तो मोटर आपण काढून ठेवले आणि अभी जाएंगे पुल पे, पुल का हाल देखेंगे. हे बघा, तरी साधारण एवढा नाही हे पाणी, पण मग तरी जात आहे पुलावरून. हे बघा मित्रांनो, फायनली आलोय पुलाच्या ह्या टोकाला, म्हणजे आपल्या इकडून आणि तिकडून दुसऱ्या गावाला जायला, म्हणजे म्हणजे तिकडनं असं जातोय. आणि हा आपल्या इकडूनचा आहे. तर पूर्ण ह्या लाकडा बिकडा पहा आणून लटकवलंय पुलाला. मागच्या वेळेसची अवस्था अशी झाली का, पुलाचं ते तिकडून तुम्हाला जास्त पाणी दिसत ना, खोलदर तिथला जो पुलाचा स्लॅब जो होता तो पूर्ण असा वाहून नेलात आहे. आणि हा इकडचा आहे तिकडचा पूर्ण वाहून नेलात आहे. एवढा भंगरी काम केलाय कॉन्ट्रॅक्टरनी, कोणता होता काय माहित. व्हिडिओ बघत असेल तर कमेंट मध्ये टॅग करता बरं का मित्रांनो. बघा ना, हे आपल्या हे रास नदी आणि त्याचा हा पूल. तुमच्याकडे एवढा भयानक पाऊस पडलाय का? कमेंट करून नक्की मला सांगास. मी तर राहतो लांबच, नाही तर बघा लाटा डायरेक्ट इथेपर्यंत येत आहे. नाही तर एक तर इथून कल्टी टाकायला लागेल, नाही तर पाऊस पडतो आणि वरून या तर चांगली नाही. गो हो, त्याच्यामुळं जरा लांबच सावधगिरीनी. अरे भेंडी, हे बघा, ही पाईपलाईन आहे ना, आहे ना, ही दिसत असेल लाल लाल तुम्हाला. इथून आम्ही प्याचं पाणी तिकडनं आणलाय, पुलाच्या असं काटा काटाला पाईपलाईनीने. त्याचा का पाईप तो बारीक आहे, तो का टाकतो तो फोडून भरोसाच नाही. म्हणजे आमचं प्याचं पाणी तर झालं गड्या वांद. तर झिरे बिरेचा प्या लागेल आता. ग्रामपंचायत करा काहीतरी, द्या झापवाडीला आम्हाला सोय करा पाण्याची. तर मित्रांनो, हा पाणी काही थांबणार नाही आहे, पाऊस काय थांबा नाही, रात्रीपासून कंटिन्यू चालूच आहे. आता काय काही कामधामाच आहे नाही, पाणी पावसाचं जम आवायचा तर आहे. एक दोन डोबरी रोपही खणून ठेवलाय बुवा, पण पाण्याचा नाही जमत. त्याच्यामुळं बघू, पाऊस उघडला तर काम चालू करून द्याव. आणि आपला धाबा पण खूप दिवसापासून बंद आहे पाणी पावसाचा. जरा पब्लिकचा आवायचा आहे, त्याच्यामुळं मग जरा धीमी गती आहे. पाऊस उघडल्यानंतर बघू, चालू करू मस्तपैकी. तुम्ही पण कोणी व्हिडिओ बघत असाल तर एकदा नक्की या. आपला व्हिडिओ इथेच संपूया, भेटूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून.